उपमुख्यमंत्री यानंतर थेट जाऊया सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ बोलतात। आमच्या मित्रांना सांगू इच्छितो, ज्या वेळेला इंदिराजी गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या आणि प्रधानमंत्री सुद्धा झाल्या, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या विरुद्ध असलेले जे काँग्रेसमधलेच लोक होते ते त्यांना गुंगी गुडिया म्हणून चिडवायचे। परंतु काही दिवसांनी त्याच गुंगी गुडियाने इंदिरा गांधीने एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून टाकले। तर नुसतं बोलत राहिलो म्हणजे फार मोठं झालं अशातला भाग नाही आहे। कोण किती काम करतो आणि थोडासा वेळ तर द्यायलाच लागतो। तो वेळ तुम्ही देणार की नाही देणार? आणि हा प्रसंग प्रत्यक्ष इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये घडलं तर आम्हाला वाईट वाटलं, त्यांना वाईट वाटलं की नाही काय माहीत नाही मला, किंवा त्यावेळेला नसतील ते कदाचित राजकारणामध्ये। परंतु अशा रीतीने जे आहे, एक राहुल गांधीपासून सगळे जे आहे महिलांच्यासाठी जे चांगलं बोलत असतात, आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे। आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही। त्यामुळे आमचे लोक जे आहेत, पक्षाचे लोक, ते तिथे गेले, त्यांनी त्यांना जाब विचारला, आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक गप्प बसतील, ऐकून घेतील असं नाही, जाब विचारणार। परंतु दिवसेंदिवस राजकारणातली जी पातळी आहे ती कुठेतरी घटत चालली आहे का? ज्या पद्धतीने ही सगळी वक्तव्य समोर येतात आहेत, हे शिव्याशाप देणं असतील पत्रकार परिषदेमध्ये, पण त्यांचा आमचा काही संबंध नाही ना। ज्या काँग्रेसचे जे आहेत ते पुढारी, त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा आणि सुनेत्राताईंचा, उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कशासाठी उगीच आपला त्रास द्यायचा, कशासाठी अपमान करायचा? तर तुमच्या पक्षाने आंदोलन केलेली आहेत, मात्र अजूनही काँग्रेस त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे। हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की सुनेत्राताईंनी दुर्गा म्हणून सिद्ध करावं, असं ओपन चॅलेंज त्यांनी दिलं। दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं, आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं अपमान जिरून जात नाही। राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार। बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवरून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं। त्या ठिकाणी कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना यांच्याकडून त्यांना थांबवण्याचा प्रकार झाला, त्यांना बोलण्यापासून रोखलं जात आहे, असे प्रश्न देखील उपस्थित आहेत। मला त्याची काही कल्पना नाही आहे, परंतु अनेक वेळेला जे आहे, ज्या वेळेला मिटिंगचं काम संपतं त्याच्यानंतर काही वेळेला अनेक प्रश्न जे आहेत विचारत बसतात कोण ना कोणतरी। आता तुम्ही मला प्रश्न विचारता, मी आता तुम्हाला उत्तरं दिली, त्याच्यानंतर जर तुम्ही आता तुमचा ट्रॅक बदलला तर मी सांगितलं नमस्कार जातो आतमध्ये, मी पण जाईल निघून। तर त्याच्यामुळे काम झालं, तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उगीच तिथे बसण्यात काय अर्थ होता? आणि एक ते ज्येष्ठ नेते आहेत धनंजय मुंडे, तिथलेच आहेत, त्यांनी सांगितलं तो ठीक आहे, आता झालं आपलं काम, मीटिंग संपली आता। परंतु काँग्रेस मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। ते म्हणतात की जी काही वक्तव्य, आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात चौफेर महाराष्ट्र पूर्वी सोबत बघत रहा एबीपी माझा।